नमस्कार, मी प्रियाज इनक्रेडिबल पॉइंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। आज संडे आहे। आजचा संडे स्पेशल व्लॉग मी करत आहे। आजची काहीतरी स्पेशल रेसिपी आहे म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे। आज माझ्या लाडक्या नवऱ्याची फरमाईश होती की त्याला मटार कचोरी खायची आहे, तर मी आज मटार कचोरीचा बेत केला आहे। संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झाले आहे, तर आता मी सगळं बनवायला घेतेय। तुम्हाला हा मटार कचोरीचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला पटकन कळतील। कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला मटार कचोरीची रेसिपी कशी वाटली। चला तर मग जास्त वेळ वाया नाही घालवता आपण मटार कचोरी कशी बनवायची ते बघूया। इथे मी घेतलेला आहे 1.5 कप मैदा। त्यात घालायला घेतला आहे थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, त्यानंतर 3 चमचे मोहन घेतले जे आपण गरम करून घालणार आहोत। मटार कचोरी त्यामुळे मटार 2 कप आहे। आलं, मिरची आणि लसूणचा ठेचा, मीठ, धनेपूड, तिखट, हळद, त्यानंतर साखर आणि आमचूर पावडर, थोडा गरम मसाला, हे सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण ओवा जो आहे तो हातावर थोडा क्रश करून मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर त्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं। थोडंसं जे मोहन घेतलं आहे तेलाचं ते कडकडीत गरम करून घेतलं आहे, ते मी आता या पिठात ओतून घेते। त्यानंतर एकदम हात नाही घालायचा, चमच्याने अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की मी इथे चमच्याने सगळं पीठ मिक्स करून घेते तेलामध्ये। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। एकदम पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालून व्यवस्थित घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी इथे गोळा बनवला आहे। आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यात थोडे मटार घातलेत। आता हे मटार जे आहे हे आपण आता चांगले तेलामध्ये वाफवून घेणार आहोत। तेल टाकून कढईमध्ये छान परतून घेते मी। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं छान त्याला वाफ येऊ द्यायची, म्हणजे ते छान नरम होतात आणि आपलं सारणही छान तयार होतं। आता इथे तुम्ही बघू शकता हे छान शिजले गेले आहेत। आता आपण याचं मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे। एकदम बारीक नाही, अगदी उबड-धुबड थोडंसं राहू द्यायचं। आता परत आपण हे फोडणी करूया त्याची। कढई तीच तापवायला ठेवली आहे, त्यात थोडं तेल घातलं आहे, थोडं हिंग घातलं आहे। आता त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट, त्यानंतर हे थोडं परतून घ्यायचं आहे। आता त्यानंतर यात सगळे सुके मसाले घालायचे आहेत तुमच्या आवडीनुसार, अंदाजानुसार। थोडी हळद घातली मी इथे रंग येण्यासाठी, थोडंसं तिखट घेतलं आहे कारण मिरची तिखट आहे त्यामुळे थोडासा गरम मसाला घातला आहे, थोडी धनेपूड, साखर, आमचूर आणि मीठ चवीनुसार असं घालून घ्यायचं आहे। आणि त्यात आपलं जे मिक्सरमधून वाटून काढलेलं सारण आहे ते आपण त्यात परतवून घ्यायचं आहे। एक वाफ येऊ द्यायची आहे जेणेकरून आपलं सारण तयार होईल। आता इथे मी भिजवलेल्या मैद्याच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि सारणाचे पण गोळे करून घेतले आहेत। आता मी इथे एक लाटी घेऊन ती लाटून घेते आहे आणि आता त्यात आपण जो सारणाचा गोळा केला आहे तो मी त्यात टाकते आहे। सगळीकडून बंद करून घ्यायचं आणि छानपैकी दाबून घ्यायची हातावरती। तुम्ही जितकी छान शेप द्याल तितकी ती कचोरी छान होईल आणि छान फुलेल पण तेलामध्ये। थोडंसं डीप करून घ्यायचं आहे तिला, म्हणजे ती पटकन फुगते तेलात टाकल्यावरती। बघा मी माझ्या हाताने बघा कशी करते आहे। सगळ्या कचोऱ्या रेडी आहेत। आता तेल तापलं आहे कढईत, मी इथे तळायला टाकल्या आहे 2 कचोऱ्या। छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या कचोऱ्या ज्या आहेत त्या छान तळून घ्यायच्या आहेत। सुरेख रंग येतो त्याला, त्यावेळेसच त्या कढईतून बाहेर काढायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मी मागून पुढून व्यवस्थित छान तळून घेतल्या आहेत आणि सर्व केल्या आहे डिशमध्ये। मटार कचोरी अगदी छान सुरेख झाली आहे, खुसखुशीत झाली आहे। तुम्हाला पण ही मटार कचोरी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझे व्हिडिओज व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।